तुमच्याकडे पाऊस पडत आहे का? आमच्याकडे पण मस्त पाऊस पडला आणि आता 2 दिवस पाऊस झाला. आता नकोसा वाटतो शेतकऱ्याला पाऊस, कारण त्याची कामं पण थांबून राहतात पाऊस पडला तर. आम्ही चाललो आठवडी बाजार. आमच्याकडे दर बुधवारला बाजार भरतो वनसळीला, त्याच्यामुळे चाललो आम्ही. आता पाऊस थांबला त्याच्यामुळं आम्ही चाललो बाजारासाठी. आणि सगळीकडे पाण्याचं वातावरण होतं, त्याच्यामुळे निसर्ग इतका सुंदर दिसत होता आणि खूप थंड थंड छान. आणि बघू शकता पाणी भरपूरच झालं शेतामध्ये, पूर्ण पाणी असं साचलेलं आहे. पाऊस राहिला तरी काही बाजार काही बंद नाही राहत, कारण ते पण शेतीचा माल तोडून आणतो, त्याला पण घरी ठेवून नाही चालत. म्हणून पाऊस राहिला तरी बाजार नक्की राहतोच. थोडे कमी दुकानं राहतात पण राहतेच. बघू शकता शेतकऱ्याचे शेत कसे दिसत आहे, हिरवे हिरवेगार. पाणी पण खूप साचलेलं आहे, पाणी खूपच आला, दिवसभर सारखं चालूच होता पाणी. हा बघा आमचा बाजार. आज पाण्यामुळे थोडे दुकान कमी आले, नाही तर भरपूर दुकान राहते आणि बाजार पण भरपूर मोठा राहते आणि सर्वच मिळतात इथं. इथं आम्ही घेतो शेंगा. ह्या शेंगा त्याच्या शेतामधल्या आहे, त्याने सकाळी तोडून आणल्या होत्या. इथं सर्व भाजीपाला शेतातलाच असतो, ताजा ताजा, आणि खूप छान राहते. आम्ही तर दर बुधवारला इथूनच बाजार करते. तसं गडचंदूर पण भरतो, पण आम्हाला हाच जवळ पडतो. शेतकरी तर सर्वांना भाजीपाला कोणत्याही ऋतूमध्ये आणि कोणत्याही सीझनमध्ये लोकांपर्यंत पोचवतो. म्हणूनच शेतकरी हा अन्नदाता पण आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.